नमस्कार. खूप दिवसापासून हा विषय माझ्या मनात रेंगाळत होता. पण मला त्याच्याबद्दल बोलायला सुचत नव्हतं, कसं बोलू म्हणून. कारण मी आमच्या घराच्या शेजारी जे सरकारी प्रसूतिगृह आहे, तिथे मी जास्तीत जास्त बुरखाधारी महिलांनाच पाहत होती. आणि नात्यातल्या वगैरे कोणाशी बोलताना खूपशा मुलींचं PCODचा प्रॉब्लेम, गर्भधारणाच होत नाही वगैरे, वगैरे हे समस्या ऐकत होती. तर मग त्याच्या वेळेला मला पण बोलायला माझ्याकडे असा डाटा-बिटा असा काही व्यवस्थित नव्हता. पण काहीतरी बोललं असं नको व्हायला म्हणून. पण नेमकं माझ्या माझ्या हातामध्ये अनिल थत्ते यांचा गगनभरारीमधला एक लेख फेसबुकवर आला होता. तो माझ्या वाचनात आला आणि बऱ्याचशा माझे माझे बरेचसे विचार त्यांनी मांडलेले आहेत. ऐका त्यांच्या भाषेतलं आहे ते. तर आता लेखाचा हे आहे, हिंदू नेमकी काय चूक करतोय. एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात जेव्हा नव्या पाहुण्याचा आगमनाची गोड बातमी समजते, तेव्हा घरातील आनंदाला पारावार उरत नाही. पण त्याचसोबत एक अनामिक चिंतेची आणि धावपळीची मालिका सुरू होते. ही बातमी कानावर पडताच हे कुटुंब सर्वात आधी आपल्या ऐपतीचा विचार करून शहरातील अत्यंत महागड्या आणि नावाजलेल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट बुक करते. तिथे गेल्यावर 2 मिनिटात तपासणीनंतर डॉक्टर विविध चाचण्यांची एक भली मोठी यादी हातावर टेकवतात आणि ठराविक लॅबमध्ये जाण्याचा सल्ला देतात. पहिल्याच भेटीत डॉक्टरांची फी आणि चाचण्यांचा खर्च ऐकून 7-8 हजार रुपयांचा टप्पा सहज पार पडतो. मग हा सिलसिला पुढील 9 महिन्यात अविरत सुरू होतो. औषधे, टॉनिक्स, दर महिन्याचे रिपोर्ट्स यावर हजारो रुपये खर्च केले जातात. अखेर प्रसूतीची वेळ येते तेव्हा इतका खर्च करूनही नॉर्मल डिलिव्हरी ऐवजी सिझेरियन शस्त्रक्रियेचा पर्याय समोर ठेवला जातो. मग स्वतःच्या प्रतिष्ठेला साजेसे रुग्णालय निवडून तिथे 1.5-2 लाख रुपये मोजले जातात. आणि जेव्हा हे कुटुंब त्या नवजात बालकाला कडेवर घेऊन घरात प्रवेश करते, तेव्हा जणू त्यांनी एक जगच जिंकल्याच्या थाटात त्या बाळाचे स्वागत होते. पुढे 4-5 वर्ष या बाळाला अतिशय नाजूकपणे, अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपले जाते. जंतुसंसर्गाच्या भीतीने त्याला मातीत खेळायला दिले जात नाही. गल्लीतल्या मुलाबरोबर मिसळू दिले जात नाही. विविध प्रकारचे क्रीम, पावडर लावून त्याचे शरीर मऊ राखण्याचा अट्टहास केला जातो. आपल्या चौथीभोवती एक वेगळीच समांतर सृष्टी आकाराला येत आहे, जी सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या नजरेआड राहते. याच आर्थिक स्थितीतील मुस्लिम घरातील नवीन जीव येणार असल्याचे समजते तेव्हा ते कोणत्याही महागड्या खाजगी रुग्णालयाची पायरी न चढता थेट सरकारी रुग्णालयाची वाट धरतात. तिथे तासनतास रांगेत उभे राहून नाममात्र दरात केस पेपर काढला जातो. सर्व चाचण्या मोफत केल्या जातात आणि शासकीय योजनातून मिळणाऱ्या औषधावर 9 महिने काढले जातात. सरकारी योजनांचा आणि सवलतींचा हा वर्ग इतका चपखलपणे वापर करतो की अगदी मोफत प्रसूती करून घेऊन वरून मिळणारे शासकीय अनुदान खिशात टाकून ते आनंदाने घरी पडतात. मध्यमवर्गीय माणूस कधी या सरकारी रांगामध्ये उभा राहत नसल्याने त्याला या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. हा वर्ग केवळ सरकारी सवलतीवर पोसला जात नाही, तर कठीण परिस्थिती वाढल्यामुळे त्यांची मुले लहानपणापासून कमालीची काटक, स्वावलंबी आणि संघर्षप्रवृत्त बनतात. 5 वर्षाचे होईपर्यंत ही मुलं विपरीत परिस्थितीतही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास शिकतात. हा विरोधाभास केवळ 2 धर्मातील कुटुंबियांमधील किंवा जीवनशैलीतील नाही, तर तो भविष्यातील एका मोठ्या सामाजिक, मानसिक दरीकडे बोट दाखवत आहे. एका बाजूला अतिलाडात, गॅजेटच्या विश्वात आणि भौतिक सुखात वाढणारी अशी एक पिढी तयार होत आहे, जिच्याकडे कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामना करण्याचे, स्वरक्षण करण्याचे साधे कौशल्यही नाही. तर दुसऱ्या बाजूला प्रतिकूलतेशी 2 हात करत वैचारिकदृष्ट्या अत्यंत घट्ट आणि संघटित असणारा एक मोठा वर्ग तयार होत आहे, ज्याला स्वतःचे उद्दिष्ट स्पष्ट ठाऊक आहे. केवळ शांतता, अहिंसा, भौतिक प्रगतीचा विचार करत जर बहुसंख्य समाज स्वतःभोवतीच असे सुरक्षिततेचे आभासी कुंपण घालत राहिला, तर भविष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देणे अशक्य होईल.
आपल्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आणि सुरक्षिततेसाठी. आता या सुखासीन चक्रातून बाहेर पडणे भाग आहे. केवळ महागडे सुखाचे आयुष्य जगण्यापेक्षा आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे, सामाजिक पातळीवर जागरूक राहणे व स्वसंरक्षणासाठी सज्ज होणे ही काळाची तीव्र गरज आहे. नाहीतर ती वाढलेली दरी भविष्यात संपूर्ण समाजाला महागात पडू शकते. हे झालं अनिल थत्ते यांचा लेख. बघा, ह्याच्यापेक्षा अजून एक विचार माझ्याही मनात येतो की हल्ली शिक्षणामुळे आपण उच्च शिक्षण आणि नंतर नोकरी ह्याच्यासाठी मुलीचं वय वाढत जाते लग्नाचं. आणि कुठल्याही डॉक्टरला विचारा, प्रजननासाठी वयाचं 20 ते 30 हे स्त्रीसाठी अतिशय सुलभ असलेला काळ आहे. त्याच्यानंतर 20 ते 30 नंतरच्या 30 नंतर, 20च्या आधी आणि 30च्या नंतर थोडासा धोकादायक होतो. कारण 20च्या आधी परिपक्व शरीर नसतं आणि 30 नंतर हल्लीच्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना लवकर बळी पडतं. बीपीचा, मधुमेहाचा त्रास. जर माताच आजारी असेल तर मूल कसं काय सुदृढ जन्माला येईल. तर आणि एक दुसरी गोष्ट काय होते, शरीर त्या वयाबरोबर त्या भावना जागृत होतात. मग शरीर सुखाची आसही असते, जबाबदारी नको असते, शिक्षण आणि नोकरीसाठी प्रयत्न चालू असतात. मग आणि सगळीकडे अगदी सहज संतती निरोध वगैरे गोळ्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतात. मग काय होतं, संबंध ठेवले जातात पण जबाबदारी नको असते. लग्नाला तयार नसतात. आणि एका वयानंतर जेव्हा लग्न केलं जातं तेव्हा मग सतत तुलना होते पहिल्या जीवनाची आणि आताच्या जीवनाची. आणि मग आणि त्यामध्ये वय हेही गेलेलं आहे. एक जे मुलीची 30 गेल्यानंतर तिला आणि त्यातही जर का अशा कुठल्या गोष्टींचा आधार घेतला असेल आधीच्या काळामध्ये, तर पुढे प्रसूती राहणं सुद्धा कठीण असतं, मूल होणंही कठीण असतं. एका वयानंतर तुम्हाला शिक्षणही करता येतं, नोकरीही करता येते, व्यवसाय करता येतो, स्वतःला सिद्ध करता येतं. पण एका वयानंतर तुम्हाला ती जी आहे अट शरीराची, ती सगळ्यांना नाही होत. आणि पहिली 30 वर्ष तुम्ही पहिल्या 30 वर्षामध्ये जर तुम्ही नाही केलं आणि नंतर मग शरीरावर त्याचा दुष्परिणाम जर होत असेल आणि मग मुलं होणं खूप कठीण होतं. हे आताच्या पिढीला शिकून सुद्धा कळत नाही. आणि हे समजावून सांगणारं कोण आहे हेही मला कळत नाही. खरं तर कितीतरी डॉक्टर त्यांचं शिक्षण करता त्यांची सुद्धा 30-35 त्या स्वतः म्हणतात की आम्ही शिक्षण आणि व्यवसायासाठी आमचं स्वतःचं पर्सनल लाईफ नाही करू शकत. पण आणि मग ते कोणाला कसे काय सल्ला देऊ शकतात, तेही नाही देऊ शकत. आणि मग व्यवसायाच्या मागे, पैसा कमवण्याच्या मागे पळतात. पण हा जो आनंद सोहळा असतो एका वयात आपल्या नवीन पिढीला येणं आणि त्याचं स्वागत करणं, ते राहूनच जातं आहे. तुम्हाला हे पटतं आहे का माझ्याकडून? म्हणजे हे अनिल थत्तेने खूप छान मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये मी माझे विचारही थोडे घातलेले आहेत. किती पटत आहेत बघा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.